इंद्रायणीताई, मी ना तुमच्याकडूनच इन्स्पिरेशन घेतले। आता गोपाळ आणि शकुंतला आई माझं ऐकतायत। आता थोड्याच दिवसात घरातले सगळेच माझं ऐकू लागतील। बघा तुम्ही। सगळ्यांनी माझं ऐकावं, सगळ्यांनी माझ्याच तालावर नाचावं असं वाटणं किती स्वार्थीपणाचं लक्षण आहे, नाही? तुझं कसं आहे माहितीये का श्रीकला? तोंडावर एक आणि पोटात एक। हो का? नाहीये का असं? जाऊ द्या ना इंद्रायणीताई, मला ना तुमच्याशी खोटं नाही बोलायचं। इंद्रायणी ताई, इंद्रायणी ताई म्हणतेस ना मला? मग तुला एक मोलाचा सल्ला देते बघ मी। बोला ना, बोला बोला, कान उघडेत माझे, ऐकतेय मी। आपण ज्या घरात वावरतो ना त्या घराबाबतीत इंद्रायणीताई ऐका ना, ही पेज ना थंड होतीये, मी पटकन गोपाळला देऊन येते। आता बघाच, न आवडणारी पेज गोपाळ कशी संपवतो ते। आलेच। आणखीन एक, ह्या किचन मध्ये मला बघण्याची सवय करून घ्याच। कारण कसं इंद्रायणीताई, लोकांच्या हृदयाचा मार्ग हा त्यांच्या पोटातूनच जातो। राम कृष्ण हरी। राम कृष्ण। काही नाही, आपला गोपाळ किती मोठ्या ऍक्सिडेंट मधनं वाचला ना। विठुरायाचीच कृपा आहे बघा। हे मात्र खरं आहे बघ तुझं, फार मोठं संकट ओढवलं होतं आपल्यावर, पण विठुरायाने तारलं आपल्याला। या सगळ्यात मला श्रीकलाचं फार विशेष वाटतंय। म्हणजे बघा ना, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये रात्रभर ती एकटी थांबली गोपाळसाठी। आता तू घरी आलाय तर त्याला काय हवंय नकोय सगळं तीच बघतीये। खरंय, आपल्या सगळ्या घरासाठी सुद्धा किती मनापासून सगळं करते बघ ती। आणि आता या गोपाळच्या ऍक्सिडेंट प्रकरणात तर तिची भयंकर मदत झाली। कौतुक आहे तिचं। मी काय म्हणते, मी तिच्याशी लग्नाबद्दल बोलू का आता? खरं सांगू का, हरकत काहीच नाहीये। हे बघ, काय आहे, आपल्याला हे सगळं वाटतंय, पण एकदा तिच्या मनात काय सुरू आहे ते तरी त्यामुळे आपल्याला कळेल। आणि अहो कसं आहे ना, की आपल्याला असं वाटतं की गोपाळ आणि श्रीकलामध्ये काहीतरी आहे, पण समजा तिच्या मनात असं काही नसेल तर? म्हणजे ते काय ही मुलं म्हणतात की त्याला फक्त बेस्ट फ्रेंड वगैरे मानत असेल तर आपल्याला कळायला हवं ना तिच्या मनात काय चाललंय। अरे बापरे, हो, नाही तू बरोबर बोलतेस। म्हणजे काय आहे एकदा याची कल्पना आपल्याला आलेली बरी। आणि अहो मी असं ऐकलंय की तिला फक्त वडीलच आहेत, आई नाहीये, म्हणूनच मला ती सारखी आई 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 म्हणत असते। तर असं आहे तर आपण दोघांनी जाऊन बोलायचं का तिच्याशी? नाही, नको, या सगळ्यामध्ये तू मला घेऊ नकोस। हे बघ कसं आहे, तुझ्याशी तिचा वेगळा स्नेह आहे, आपुलकी आहे। एकदा तिच्या डोक्यात आणि मनात काय आहे हे आपल्याला कळलं की मग नंतर आपल्याला गोपाळशी बोलता येईल। आपल्याला म्हणजे तेही काम तुलाच करावं लागणार आहे।
पर चला फलटणकरांकडे जाऊन येतो. हं? लवकर या. हो. गोपाळराव ऐन टायमाला पडले गाडीवरून. तसंही आम्हाला माहीतच होतं तो माणूस कच खाणार म्हणून, आणि खाल्ली कच. हं? आम्हाला नाही, पण त्या मोठ्या बहिणाला लय भरोसा त्यांच्यावर. तर मंडळी, आता जे काय करायचंय ते आपल्यालाच करायचंय. हो मोहितराव, तुम्ही फक्त सांगा, हा. आम्ही करू. याला म्हणतात आपला माणूस. गोपाळरावांना आम्ही मंदिरामध्ये काहीतरी खालीवर करायला सांगितलं होतं, म्हणजे त्या दिग्रजकरांची इमेज खराब होईल असं काहीतरी. पण मंदिरात नेमकं काय करायचं, त्यानं काय होईल? सांगतो आम्ही, सांगतो. पण हा, काम आज रात्रीच झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि काम चूक झालं पाहिजे. हो. राजकारण आहे, इथं स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात. हो. घे. श्रीकला बास आता. इतक्यात झालं? हो अगं, पोट भरलं माझं. तू जर हे खाल्लंस ना तर बरा होशील पटकन. खा बघू. हे घे. आता तू एका डॉक्टरला सांगणार का बरं कसं व्हायचं ते? हो सांगणार, कारण मेडिकल सायन्सलाही माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत या जगात. घे. उत्तुंग षटकार. किती मस्त बोलतेस ग तू. हो ना, मग खा. घे रे प्लीज. गुड. माणूस आवडायला लागलं ना की त्याचं बोलणं पण आवडायला लागतं. म्हणजे मी मैत्रीच्या अँगलने म्हटलं. प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. घे. नाही नको, खरंच बास आता, खरंच नको. गरज आहे तुला याची. प्लीज खा. श्रीकला, मला तू फक्त माझ्या जवळ असण्याची गरज आहे, बस. अगं म्हणजे तू माझी सेवा करतेस म्हणून म्हणलं मी. डोंट थिंक अदरवाईज. हो का? नाही, तुझं कसं आहे माहितीये गोपाळ, बोलायचं एक आणि तोंडावर दाखवायचं एक. घे खा. नकोय. गोपाळ, तू आयुष्यात पुढे जावंस असं कायम वाटायचं मला, पण श्रीकला ती मुलगी नाही तिच्यासोबत तू राहावंस. मैत्रीच्या पण लायकीची नाही रे ती, आणि तू तर तिला. श्रीकलाची कला चांगलाच रंग आणेल असं दिसतंय. फास्ट आहे पोरगी एकदम.
का हो सासूबाई, दिग्रसकरांच्या वाड्यात काय चालू आहे? काय चाललंय? इथं जो पण माणूस येतो तो वाड्यातच राहतो, बाहेर जातच नाही. तुम्ही नेमकं कुणाकडे अंगुली निर्देश करताय? कारण त्यांच्यापैकी एक तुम्ही पण आहात. हित आलात आणि हित चिपटून बसलात. सासूबाई, आमच्यावरती ना असे शाब्दिक वार करण्यापेक्षा ना त्या श्रीकलाकडे लक्ष द्या. आता ती शाळेत होती तोपर्यंत ठीक होतं, किती किती वेळ घरात राहायला लागली. हा? आणि सासूबाई, आम्हाला आहे ना जरा वेगळ्याच गोष्टी जाणवायला लागल्यात. काय? आपले गोपाळ महाराज आणि श्रीकला, हा, या दोघांमध्ये काहीतरी गॅटमॅटिक असा दाट संशय आहे आम्हाला. अहो ठीक आहे. तुम्हाला का पोटछूळ उठतोय का मुरडा पडतोय? जावई बापू, बिनकामाच्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. तुम्हाला काम सांगितलंय ना, जा तिकडे विसापूरला जा आणि मंदिराच्या देणगीचं बघा. हो, निघतोच आहे थोड्या वेळात. हा, आणि परत आल्यानंतर नेमकी देणगी किती मिळाली त्याची रक्कम व्यवस्थित सांगायची. तुम्ही म्हणाल तसंच करतो, हा, पण सासूबाई तुम्ही जरा त्या श्रीकलाकडं. चला निघा. निघतोय आम्ही. बाई श्रीकले, तुझ्याविषयी लोकांना किती किती काय काय प्रश्न पडताय, आणि ते प्रश्न आता कलेने वाढतच चाललेत. काय करायचं बाई? काय म्हणता इंद्रायणी मॅडम? नाही म्हणजे एवढ्या अर्जंट मध्ये बोलून घेतलं. अरे काल जे घडलं ते मी आदूला सांगितलं नाही. तू उगाच टेन्शन घेत बसतो ना. पण इंदू, तुला काय वाटतं, तू जर आदूला सांगितलं नाहीस तर त्याच्या कानावरती जाणारच नाही का? नाही, तसं नाही. तो मोहितराव त्याची बदनामी करतोय गावात हे त्याच्या कानावर आलेच आहे ऑलरेडी. त्या मोहिताला ना, त्याला असा हाणला. इम्या, मनात आलं म्हणून बोललो, असं करणार थोडीच आहे मी. साहेब, तुमच्या मनातलं ना तुमच्या मनातच ठेवा. कारण काय, हा निवडणुकीचा काळ. जोपर्यंत मतदान होणार नाही ना तोपर्यंत हा मोहितराव काही ना काही छोट्या मोठ्या काड्या करतच बसणार आहे बघा. शेवटी विषारी माणूस आहे. पप्या, हिम्या, मी काय म्हणते, तुम्ही आज मंदिरात मुक्कामीच या ना. मला असं वाटतंय ते मोहितरावाची माणसं ना आज माझ्यावर नाहीतर आपल्या घरावर हल्ला करतील. हे बघ, करतील तर मरतील. इंदू, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहेत. हो इंदू, पप्या, तू एक काम कर, तू ना तुझे सगळे कार्यकर्ते घेऊन ये. मी पण आपल्या गल्लीतले सगळे पोरं गोळा करून आणतो. अरे फंटा गँगच्या मेनला टच करायचा विचार करतोय. बघू ना. हो साहेब, काय गाव जेवण आहे? हे बघा, त्या मोहितरावाला ना धडा शिकवायला आपण दोघच पुरेशे आहेत, कळलं का? हा हा. पोरांनो, थँक्यू. हे बुरान, अरे बघ ती थँक्यू म्हणाली बघ. हे बघ इंदू, दोस्तीमध्ये नो थँक्यू नो सॉरी. हा, आम्ही म्हटलं ना एकदा तुला की आम्ही येणार म्हणजे येणार. नाही आलात ना तर मेन माणसाची गाठ आहे. इंदू, पप्प्या, आपण लहानच बरे होतो रे. लहानपणी किती हसत राहायचो आपण. चला हसमुखराव, चल, जेवायची वेळ झाली. कसं सेकंड डिनर मिस झाला नाही पाहिजे. बरोबर आहे इंदू. काय आहे, साहेबांच्या टाकीला पहिला आधार द्यायला लागतो, नाहीतर साहेबांचं इंजिन चालत नाही. हा, चला घेऊन जातो यांना. हा? चल चल इंदू, येतो, टेन्शन घेऊ नको बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मोहित, तू किती खालच्या थराला जाशील ना हे चांगलं ओळखून आहे मी. गोपाळ, काय रे, कसं वाटतंय आता? तर सांगू का मावशी, घरी आहे म्हणून बराच बरा आहे आता. बरं, शकुंतला आई, मी येऊ का आता? आई, हो आई. म्हणजे त्या मला आईसारख्या आहेत ना, म्हणून आई म्हणते. काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तुला?
नाही श्रीकला, म्हणजे गोपाळला काही प्रॉब्लेम नसणार तुझ्या बाबतीत, कारण तू स्पेशल आहेस ना. म्हणजे त्याची स्पेशल मैत्रीण आहेस ना तू. नाही असं काही नाहीये. अरे बापरे, या घरात वेळ कसा जातो ना काहीच कळत नाही. खूप उशीर झालाय आणि माझी निघण्याची वेळही निघून गेली आहे. बाबा घरी वाट पाहत असतील, मी येऊ का? हा अगं थांब ना, तू एक काम कर, तू तुझ्या बाबांना फोन कर आणि त्यांना म्हणावं आज मी गोपाळच्या घरीच राहणार आहे. मावशी अगं अरे मग काय, आता काय एवढ्या रात्री घरी जाणार का ती? श्रीकला, तुझी काही हरकत नाही ना इथे राहायला? माझी काहीच हरकत नाहीये, पण उगाच घरात कोणाला प्रॉब्लेम नको. मी जाते ना. नाही, मला नाही वाटत कोणाला काही प्रॉब्लेम असेल. तू बिंदास तिकडे राहा. आय मीन तुला राहायचं असेल तर राहा, तुला जर घरी जायचं असेल तर तू. चला ठरलं तर मग आज श्रीकला इथे राहणार. बरं श्रीकला, तू माझ्या खोलीत ये, आपण मस्त रात्रभर गप्पा मारू. तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी आई. गोपाळ, या आज्ञाधारक मुलीला कायमचं ठेवून घेतलं पाहिजे आपण आपल्याकडे, काय? सगळं कसं अगदी मनासारखं घडतंय. बरं चल, तुझं झालं की ये. हो. आमच्या साहेबांची बदनामी करता काय? आज अध्यक्ष महाराज आणि इंद्रायणी काय सुटत नाही. नाहीतर काय, आता मंदिराची होणारी बदनामी त्यांच्या अंगलाट येते की नाही ते बघा. ए, तुम्ही दोघं जा पुढे. तू मागे जा. तू पुढे जा. मी बोलले होते ना, हे माझ्यावर नाही तर आपल्या वाड्यावर हल्ला करते. यांनी तर मंदिरावरच हल्ला करायची हिम्मत केली रे. ए, कुठून आलात रे? पप्या, ए, पप्या, पकड त्याला. पप्या. सॉरी. अरे तू विचारतोस काय? धर त्याला. चल इकडे चल. बस खाली.
काय करायला आला होता रे इकडे? हा? आणि कोण आहे तुमचा मोरक्या? सापडला त्यांचा मोरक्या. अरे हा तर मोहितरावचा माणूस आहे.